नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। विशेष संजयनगर वॉर्ड क्रमांक 11 मधील स्वर्गीय मदनभाऊ पाटील उद्यानासमोरील जनतेच्या विकासासाठी, जनतेला दिसण्यासाठी, जनतेच्या वापरात येण्यासाठी आणि शासकीय नियमानुसार येथील खोकी ताबडतोब काढण्याबाबत, कारण या खोक्यांमुळे हे उद्यान अस्तित्वात आहे की नाही हे दिसत नाही, तसेच या उद्यानामध्ये काय चालू आहे हे देखील पोलीस प्रशासनाला दिसत नाही। या अडसरचा फायदा घेऊन या ठिकाणी वाईट प्रकार घडताना दिसत आहेत आणि हे उद्यान जनतेसाठी वापरात येताना दिसत नाही आणि त्याच्या सुरक्षेसाठी चारी बाजूने सध्या 16 लाखाचं काम सुरू आहे, परंतु त्याच्या समोरील खोके काढण्याचा प्रयत्न कोणी करताना दिसत नाही आणि त्यामुळे प्रशासनाने नुसते चारी बाजूने भिंत बांधणे म्हणजेच काम नाही, तर त्याला अडचण येणाऱ्या गोष्टी दूर करणे सुद्धा काळाची गरज आहे। समोरील खोकी न करता शहर अभियंता यांनी परवानगी दिलीच कशी आणि त्यामुळे या कामाची चौकशी करण्यात यावी आणि या खोकी दुकानदारांसाठी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये खोकी पुनर्वसन मोहीम राबवली होती। तशीच मोहीम या भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शेजारी किंवा BSNL ऑफिसच्या शेजारी राबून सध्या धोक्यात असणारे दुकानदार यांना मालक बनवण्यात यावे, त्यांच्यावर देखील अन्याय होता कामा नये याची दखल शासनाने घ्यावी। परंतु जोपर्यंत स्वर्गीय मदनभाऊ पाटील उद्यान हे जनतेला दिसत नाही, वरील प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत सध्या कामाचे बिल काढण्यात येऊ नये, अन्यथा संघटनेमार्फत या कामाला मंजुरी देणारे शहर अभियंता यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येईल, कारण या कामावर एस्टिमेटला शहर अभियंता यांची सही आहे आणि याची दखल प्रशासनाने घ्यावी। आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार आणि मीडिया संघटन, महाराष्ट्र राज्य प्रभारी माननीय मिलिंद विष्णू साबळे सर। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, Facebook पेजला लाईक करा, Instaला फॉलो करा।